या गोष्टीचं समाधान आहे. दसरापूरच्या केसमध्ये पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केलं आणि त्यामुळे सगळे जेवढे पुरावे दिले होते ते ग्राह्य धरून रेअरेस्ट ऑफ द रेअर केस आहे हे मान्य करून माननीय जज महोदयांनी दोषीला शिक्षा त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. शिक्षेच्या क्वांटमवर देखील निलेश कोण काही झालेली आहे झालेला आहे. नहीं हो रहा भाई, नहीं हो रहा है उधर तो शिक्षेचं pronouncement होईल. प्रॉसिक्युशनच्या वतीने प्रूव्ड बियॉन्ड डाऊट अशा पद्धतीनं केस प्रूव्ह झालेली असल्यामुळे त्या नराधमाला दंडाचीच शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. मला पूर्ण विश्वास आहे की ही मागणी कोर्ट मान्य करेल. म्हणून मी विशेष आभार माननीय न्यायालयाचे मानणार आहे. कारण एकदा चार्जशीट दाखल झाल्यानंतर केस किती काळात संपवायची हे न्यायालयाच्या हातामध्ये असतं आणि या प्रकरणी न्यायालयाने सुट्टीच्या काळातही ही केस चालवलेली आहे. त्यामुळे घटनेचं गांभीर्य समजून घेऊन न्यायालयाने अतिशय वेगाने कदाचित सर्वात हडपट स्पीडने ही केस चाललेली आहे. ही केस एक बेंचमार्क मानून यापुढे देखील दुर्दैवाने जर एखादा प्रकार घडला तर त्याच्यामध्ये तात्काळ न्याय मिळू शकतो अशा पद्धतीनं या केसचं उदाहरण आता सेट होणार आहे. म्हणून मी माननीय न्यायालयाचेही आभार मानतो. आता एकदा न्यायालयाने शिक्षेचा क्वांटम ठरवला की या संदर्भात मग सविस्तर अशा पद्धतीनं प्रतिक्रिया देत आहे. सर लोहगडावर समाजामध्ये अशा ज्या घटना वाढतायत लग्नाला विरोध आहे काय नक्की आव्हान असणार आहे राज्याचे गृहमंत्री म्हणून अशा घटना सर्वांना अतिशय धोकादायक अशा प्रकारची घटना आहे. अनाकलनीय अशा प्रकारची घटना आहे. खरं म्हणजे कुठेतरी समाज म्हणून आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे की शिकल्या सवरलेल्या चांगल्या घरच्या मुला मुलींमध्ये अशा प्रकारची दुर्बुद्धी आणि अशा प्रकारची सूडबुद्धी ही नेमकी का तयार होते त्याच्या पाठीमागची कारण काय आहे. मला असं वाटतं की याला केवळ गुन्हेगारीचा अँगल नाही सामाजिक अँगल देखील आपल्याला त्याच्यामध्ये बघावं लागेल आणि समाजाची पण एक स्ट्रॉंग व्यवस्था उभी करावी लागेल की अशा पद्धतीची सूडबुद्धी या इतक्या तरुण वयातल्या मुलींमध्ये मुलांमध्ये तयार होऊ नये. पण एकूणच ही घटना अत्यंत धोकादायक आहे.